तू तीच आहेस भाग 27. मंजिरी मॅडम, मला भूक लागली आहे. पटकन काहीतरी खायला बनवून आण. आणि हो, काहीतरी म्हणजे चांगलं बनव, नाहीतर मी माझ्या हाताने तेच जेवण तुझ्या तोंडात कोंबून तुला खायला घालेल. इशिका तिला म्हणाली तशी ती भयंकर चिडली. तू आवाज करायचा नाही, नाहीतर दुसऱ्या क्षणी तू पण इथून बाहेर असशील, समजलं? इशिका तिच्यासमोर बोट करून म्हणाली तशी ती रागातच जेवण बनवायला गेली. ओ गॉड, कशा आहेत या दोघी? बरं झालं एक गेली, पण ही एक आहेच. इशिका डोक्यावर हात ठेवून म्हणाली. सहस्त्रबुद्धे परिवार कीर्तीला घेऊन घरी आला. फर्स्ट टाईम कीर्ती आरवचं घर बघत होती. इतकं मोठं घर बघून तिला आनंद होण्याऐवजी दडपण आलं. आरवने तिला गाडीतूनच दोन्ही हातांवर उचलून घेतलं. तिने त्याच्याकडे बघितलं तर तो खुश दिसत होता. तिच्या बाजूला अबोली होती. तिच्या चेहऱ्यावरही आनंद होता. आरव कीर्तीला घेऊन दरवाजाजवळ आला. दरवाजामध्ये घरातले सगळे बसलेले होते. त्यात तिला एक वयस्कर स्त्री दिसली, रंजना. यांना बघून तिने खाली मान घातली. कीर्ती, इकडे बघ, प्रिया म्हणाली तसं तिने समोर बघितलं. प्रियाने तिचं औक्षण केलं. आरव, तिला तिच्या रूममध्ये घेऊन जा, मी तिच्यासाठी जेवण पाठवते. अबोली म्हणाली तसा तो तिला घेऊन आत आला. खुश राहा. रंजना यांनी दोघांच्या डोक्यावरून हात फिरवला. कीर्ती, यात लाजण्यासारखं काही नाही. तू बिंदास राहा, अग्नेय म्हणाला, कारण त्याने तिचा चेहरा बघितला होता. सगळे होते आणि त्यात आरवने तिला उचललेलं होतं म्हणून तिला खूप ऑकवर्ड वाटत होतं. आरव तिला घेऊन तिच्या रूममध्ये आला. कीर्तीला त्याने हळूच बेडवर बसवलं. मी तुम्हाला खूप त्रास देते ना? कीर्ती म्हणाली. हो, त्रास तर देते तू मला. तो तिच्या पाठीमागे उशी लावत म्हणाला. मला थोडं थोडं चालता आलं असतं. तुम्ही आधीच उचलून घेता आणि मला बोलण्याचा चान्सही देत नाही, ती गाल फुगवून म्हणाली. अशा बाबतीत मी कधीच तुला बोलण्याचा चान्स देणार नाही. आणि राहिला प्रश्न मला त्रास होण्याचा, तर खरंच त्रास होतो जेव्हा तू माझ्यापासून लांब राहते. मी सगळं सहन करेल, पण तुझ्यापासून दूर राहण्याचा विरह नाही सहन करू शकत. तो तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला तसा तिने त्याचा हात पकडून आपल्या हृदयावर ठेवला. ती काही बोलणार तितक्यात अंशू रूममध्ये आला. कीर्तीने पटकन आरवचा हात सोडून दिला तसा त्याच्या कपाळावर आठ्या पाडून तिच्याकडे बघितलं. ओ सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं का? तुम्हाला बोलायचं असेल तर मी नंतर येतो, अंशू म्हणाला. अंशू, तू बोलू शकतोस. आम्हाला काही डिस्टर्ब झालेलं नाही आहे, आरव म्हणाला तसा तो लगेच कीर्तीपुढे येऊन बसला. वहिनी, तू इथे अजिबात टेन्शन घेऊ नको. तुला बोर होणार नाही याची जबाबदारी माझी. आणि मी एकटा नाही आहे, तर माझ्यासोबत इशू दिदी पण आहे. आम्ही दोघं मिळून तुला अजिबात बोर होऊ देणार नाही, अंशू म्हणाला तशी ती हसली. अंशू, आता अजिबात गप्पा मारायच्या नाही आहे. तिला व्यवस्थित जेवण करून मेडिसिन घेऊ दे आणि आराम करू दे. तिचा आराम झाल्यानंतर तुम्ही पाहिजे तितक्या गप्पा मारा. आणि हो, आज ईशान येणार आहे तर त्याला भेटायला नक्की जा. अबोली आणि प्रिया कीर्तीसाठी जेवण घेऊन आल्या तेव्हा त्याला बोलली. स्वीटहार्ट, मी ईशानला भेटायला जाणारच आहे. आता तो एअरपोर्टवर आला असेल. इशू दीदी त्याला घ्यायला गेली असेल. मी लगेच जातो आणि त्याला भेटून येतो. वहिनी, तू तोपर्यंत जेवण करून आराम कर. मी ईशानला भेटून येतो, अंशू म्हणाला तशी कीर्तीने मान हलवली. आरव, तुझ्या हाताने तिला जेवण भरव आणि मेडिसिन दे. त्यानंतर तुझ्या डॅडला तुझ्यासोबत बोलायचं आहे तर स्टडी रूममध्ये जा, अबोली म्हणाली. ओके मॉम, तो म्हणाला. कीर्ती, तू आता व्यवस्थित आराम कर. तुला काही लागलं तर लगेच आम्हाला सांग. थोड्या वेळ तुझ्याजवळ आरव थांबेल. तो गेल्यानंतर मी येईल. तुला कोणीही एकटं सोडणार नाही, प्रिया तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाली. आरव, तिची काळजी घे, आम्ही आहोत बाहेर. काही लागलं तर सांग, अबोली म्हणाली आणि ती प्रिया बाहेर निघून गेल्या. इकडे इशिका एअरपोर्टवर पोहोचली होती. आज तिला आजीसाहेबांचं काही टेन्शन नव्हतं, त्यामुळे ती बिंदास जिथे पाहिजे तिथे जाऊ शकत होती.
भार्गवच्या धाकामुळे मंजिरीने तिच्यासाठी जेवण चांगलं केलेलं होतं. मस्त पोट भरून ती खाऊन आली होती. आता ईशानची वाट बघता बघता तिला झोप लागायला लागली. इतकं तिने जेवण केलं होतं. दी, इशिकाला ईशानच्या मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला. तशी तिची झोप भुरकन उडून गेली. तिने समोर बघितलं तर ईशान तिच्याकडे पळत येत होता. त्याला बघून तिच्या डोळ्यात पाणी आलं. ईशान, ती मोठ्याने ओरडली. ईशान पळतच आला आणि तिच्या गळ्यात पडला. तिला समोर बघून त्यालाही खूप आनंद झाला होता. इशिका तर रडायलाच लागली. तिलाही त्याची खूप आठवण यायची. दोघं मिळून घरात जो धिंगाणा घालायचा, तो गेल्यावर ते सगळं तिने खूप मिस केलं. दी, मला माहीत होतं मला पिकअप करायला तूच येणार, तो म्हणाला. तुझी दी कितीही महत्त्वाच्या कामात अडकली असली तरीसुद्धा तुझ्यासाठी नेहमी वेळ काढून. कसा आहेस तू? खूप बारीक झालास रे. जेवण करत नव्हतास का? ती त्याची तब्येत पाहून म्हणाली तसा तो हसायला लागला. दी, मी पहिल्यापेक्षा जास्त हेल्दी झालो आहे आणि तू म्हणते बारीक झालो आहे, तो तिचं नाक ओढत म्हणाला. काही काय ईशान, मी तुझी दी आहे. मला लगेच तुझी तब्येत कळून येते, ती त्याचा हात पकडून म्हणाली. बरं ठीक आहे. तुला जर वाटत असेल मी बारीक झालो आहे तर आता तुझ्या हातचं चांगलं चांगलं करून खायला घाल, म्हणजे मी परत चांगला हेल्दी होऊन जाईल, तो तिच्या खांद्यावर हात टाकून म्हणाला. ते तर मी करणारच आहे. मी आता माझ्या हाताने तुला चांगलं हेल्दी खाऊ घालणार आहे. किती बारीक झाला आहेस तू. थोडीही स्वतःची काळजी घेत नाही. आता मोठा झाला आहेस, स्वतःची काळजी घ्यायला शिक, ती म्हणाली. तशी त्याने होकारार्थी मान हलवली. ते दोघं पुढे निघाले होते. तितक्यात कोणीतरी मागून आवाज दिला तसा ईशानने जीभ चावली. ईशान, तुला तुझी सिस्टर मिळाली तर तू मला विसरलाच, एक मुलगी म्हणाली. इशिकाने तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघितलं. दी, ही माझी गर्लफ्रेंड जेनिफर, ईशान हळूच इशिकाला म्हणाला. तसे तिचे डोळे मोठे झाले. जेनिफर, विचारलास नाही, विसरलास असा वर्ड आहे, तो त्याच्या गर्लफ्रेंडला म्हणाला. इशिका तर त्या दोघांकडे बघतच राहिली. दी, तिचा मराठीचा प्रॉब्लेम आहे, पण ती माझ्यासाठी मराठी शिकत आहे, ईशान म्हणाला. हे सगळं ठीक आहे, पण आता हिला घरी घेऊन जाताना घरच्यांना काय सांगायचं? तू अशी अचानक गर्लफ्रेंड घेऊन आला. आधी मला तरी सांगायचं होतं, म्हणजे मी कसं करून घरच्यांना तयार केलं असतं. आता त्यांच्यापुढे हिला घेऊन जायचं म्हणजे घरात बॉम्ब फोडण्यासारखं आहे, इशिका थोडा विचार करत म्हणाली. दी, काही करून घरच्यांना मनव प्लीज. ती इथे माझ्यासोबत इंडिया फिरायला आली आहे. थोड्या दिवस ती इथेच राहील, त्यानंतर परत आम्ही सोबतच अमेरिकेला जाऊ, तो म्हणाला. तसं इशिकाला थोडं टेन्शन आलं. ठीक आहे, बघते मी काय करायचं. आता घरी घेऊन जाण्याशिवाय काही पर्याय नाही. जे आहे ते समोरासमोर सांगायलाच लागेल. त्यानंतर बघू काय होतं. आणि तू काळजी करू नको, मी बाकीच्यांना समजावून सांगेल. चला आता घरी जाऊया, खूप वेळ झाला आहे. घरी सगळे वाट बघत असतील, इशिका म्हणाली. तसे ते दोघं तिच्यासोबत घरी जायला निघाले. डॅड, तू बोलवलं होतं का, आरव स्टडी रूममध्ये येत म्हणाला. तसा अग्नेयने त्याला फक्त आत येण्याचं खुणवलं. अग्नेय एका मीटिंगमध्ये बिझी होता. त्याची मीटिंग चालू होती तोपर्यंत आरव तिथेच बाजूला शांत बसला. त्याला माहीत होतं आता अग्नेय त्याला काय विचारणार आहे. आरव अर्धा तास तसाच बसून होता. अग्नेयने त्याची मीटिंग संपवली आणि आरवकडे आला. त्याच्यासमोर जाऊन बसला. विनेश आणि कल्पेश कुठे आहे, अग्नेय सरळ पॉईंटवर आला. आरवला माहीत होतं या बाबतीत त्याचा डॅड त्याला विचारणारच. त्याच्या नजरेतून कोणतीही गोष्ट सुटत नव्हती. भार्गवने त्यांना एका ठिकाणी ठेवलं आहे. कीर्ती ठीक झाल्यानंतर त्यांचा बंदोबस्त करावा लागेल, आरव म्हणाला. तसं अग्नेयने कपाळावर 2 बोटं घासली. आरव, कीर्तीवर तू प्रेम करतो, मग तिला मरणाच्या दारात पोहोचवणाऱ्यांना तू जिवंत कसं सोडलं? इतक्या सहजासहजी त्यांना जाऊ कसं दिलं? तुझ्या जागी मी असतो तर तुला सांगायची गरज नाही की मी काय केलं असतं, अग्नेय थोडा चिडून म्हणाला. आय नो डॅड,
पण तेव्हा मी सुद्धा खरंच त्यांना मारून टाकलं असतं. पण मला रागात कोणताही निर्णय घ्यायचा नव्हता, कारण कीर्तीच्या आजी आजोबांवर खूप जीव आहे आणि ती त्यांची मुलं आहे. त्यांना जर मी इतकी भयंकर शिक्षा दिली असती तर कीर्तीने मला कधीच माफ केलं नसतं. त्यांना मारण्याऐवजी त्यांना सुधारण्याचा मी प्रयत्न करणार आहे. जर ते नाही सुधारले तर मात्र मी मागचा पुढचा विचार न करता त्यांना या जगातून कायमचं गायब करेल. आरव म्हणाला तसा अग्नी हसला. त्याला त्याच्या मुलाकडून हीच अपेक्षा होती. कोणताही निर्णय रागात घेण्याआधी एकदा त्याच्यावर पूर्ण विचार विनिमय करणं गरजेचं होतं. त्यानुसार त्याचा मुलगा बरोबर वागत होता. आरव, तुला एक गोष्ट खरी सांगू? तू माझ्याहीपेक्षा खूप जास्त समजदार आहेस. तुझ्या जागी जर मी असतो ना तर मी इतका विचारही केला नसता आणि रागाच्या भरात त्यांना मारूनही आलो असतो. पण तू तसं नाही आहे. कारण तुझ्यामध्ये तुझ्या मॉमचे गुण आहेत. तीसुद्धा इतर वेळेस जरी हसत खेळत वागली असली तरी पण जेव्हा एखादी बिकट परिस्थिती येते तेव्हा ती शांतपणे त्या परिस्थितीवर मार्ग काढते. तू अगदी तिच्यासारखाच आहे. अग्नेय आरवच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला. तसा आरव गालात हसला. मॉम ग्रेट आहे, आरव म्हणाला. तिच्यासारखं दुसरं कोणी नाही. जसं मॉमने या घराला सांभाळून घेतलं, सगळ्यांना एकत्र बांधून ठेवलं, तसंच मला असं वाटतं की कीर्तीने सुद्धा या घराला सांभाळून घ्यावं, सगळ्यांना एकत्र बांधून ठेवावं आणि मला तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. ती अगदी मॉमसारखं आपल्या या घराला एकत्र बांधून ठेवेल, सगळ्यांना सांभाळून घेईल, आरव म्हणाला. आरव, कीर्तीकडून तुझ्या अपेक्षा चुकीच्या नाही आहे, पण तुझ्याकडून सुद्धा तिला काही अपेक्षा असतील ज्या तुला पूर्ण कराव्या लागतील. एक स्त्री कधी मन मोकळेपणाने आपल्या मनातल्या गोष्टी बोलत नाही. ती सगळं आपल्या परिवारासाठी, आपल्या नवऱ्यासाठी करत असते. तसं एक नवरा म्हणून, एक प्रियकर म्हणून सुद्धा तुझी ही जबाबदारी आहे की तिच्या मनात काय चाललं आहे हे तू समजून घ्यावं, तिच्या इच्छा पूर्ण कराव्या. मी तिला जितकं ओळखतं त्यावरून सांगू शकतो की ती जास्त मन मोकळेपणाने बोलणारी नाही आहे. आपण आहे म्हणून तू स्वतः तिच्या मनातलं समजून घेत जा, अग्नेय म्हणाला. तशी त्याने मान हलवली. रत्नपारखी परिवार आपल्या मुलाची वाट बघत दारातच उभे होते. जीविका डोळे लावून आपल्या मुलाची वाट बघत होती. इतक्या दिवसानंतर ती त्याला बघणार होती. त्याला बघण्यासाठी ती तरसून गेली होती. दीपकसुद्धा खुश होता. त्याचा मुलगा इतक्या दिवसानंतर घरी येणार होता. मुकेश, मृदुलासुद्धा आपल्या नातवाची वाट बघत होते. तितक्यात त्यांना समोरून इशिकाची गाडी येताना दिसली. गाडी जशी येऊन थांबली तसा त्यातून आधी इशिका उतरली, त्यानंतर ईशान पाठोपाठ अजून एक विदेशी गोरी मुलगी गाडीतून खाली उतरली. ही कोण, असा सगळ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला. इशिकाने एकदा त्या दोघांकडे बघितलं. ईशान तर आपल्या मनाची तयारी करत होता की आता कोण काय प्रश्न विचारणार आणि कोणाला काय उत्तर द्यायचं. तरी त्याची दी असल्यामुळे त्याला जास्त काही प्रॉब्लेम येणार नव्हता. तरीसुद्धा मनात एक भीती होती. त्याने स्वतःला हिंमत दिली. जेनिफर तर ईशानचा बंगलो बघण्यात व्यस्त होती. एकतर ती इंडियात आल्यावर थोडी गोंधळली होती, पण ईशानसाठी तीसुद्धा काहीही करायला तयार होती. दी, ईशान हळूच म्हणाला. काही होणार नाही, चल, इशिका म्हणाली आणि पुढे निघाली. तिच्या मागे हे दोघं निघाले. जेनिफर सगळीकडे बघत चालली होती. तिला ईशानचं घर खूप आवडलं होतं. ते सगळं बघून ती खुश होती, पण इकडे या दोघांना टेन्शन आलं होतं आणि बाकीच्यांच्या चेहऱ्यावर प्रश्न होते. ते तिघेही दाराच्या जवळ येऊन उभे राहिले. ईशान पुढे होऊन मृदुला यांच्या पाया पडला आणि त्यांची गळाभेट घेतली. तो मुकेश यांना भेटला. त्यानंतर जीविका आणि दीपक यांना भेटला. मॉम, कशी आहेस तू? ईशान जीविकाच्या गळ्यात पडत म्हणाला. तसं तिने खूप प्रेमाने त्याला जवळ घेतलं आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. मी ठीक आहे, तू कसा आहेस? तिच्या डोळ्यात पाणी आलं. इतक्या दिवसांनी आपल्या लेकाला बघून तिला भरून आलं. मी एकदम मस्त आहे, तो हसत म्हणाला. ईशान, ही मुलगी कोण आहे? तू तिची ओळख करून दिली नाही, मुकेश यांनी विचारलं. तसं
तो इशिकाकडे बघायला लागला. ग्रँडपा, ही ईशानची कॉलेजची मैत्रीण आहे, जेनिफर. काही दिवस इंडिया फिरायला आली आहे. इशिका म्हणाली तसं ईशानने तिच्याकडे बघितलं, पण तिने नजरेनंच त्याला शांत राहण्यासाठी सांगितलं. आत्ता सगळ्यांना सांगून सगळ्यांना धक्का पोहोचवायचा नव्हता, म्हणून तिने सध्यापुरता तो विषय टाळला. अच्छा, मग तिला आपल्या इंडियामध्ये फिरवायलाच पाहिजे, दीपक हसून म्हणाला. तसा ईशान जबरदस्ती हसला. जेनिफर, ही माझी मॉम, हे माझे डॅड, ही माझी ग्रँडमा आणि हे माझे ग्रँडपा. ईशानने जेनिफरला सगळ्यांची ओळख करून दिली. तिने हात जोडून सगळ्यांना नमस्ते केलं. तुम्ही सगळंच खूप छान आहात, ती म्हणाली. तसेच ते सगळे हसले. तू पण खूप छान आहेस, या आता आत या, जीविका हसून म्हणाली. तसे सगळे आत गेले. इशिकाने हुश केलं आणि आत जायला लागली. तितक्यात तिला गाडीचा आवाज आला. तिने बघितलं तर अंशू आलेला होता. तो लगेच गाडीतून खाली उतरला आणि पळतच आत चालला. तसा तिने हात आडवा करून त्याला थांबवलं. एक मिनिट, इतकी काय घाई आहे ईशानला भेटायची? असंही तुमचं तर नेहमी बोलणं होत असतं. तुम्ही दोघे एकमेकांपासून कधीच काही लपवत नाही. मग ईशानची गर्लफ्रेंड इंडियामध्ये येणार आहे, हे तू माझ्यापासून का लपवलं? इशिकाने विचारलं. तसा तो बॉक्स टाईप स्माईल करत तिच्याकडे बघायला लागला. इशुदी, मलाही माहीत नव्हतं की जेनिफर इंडियात येणार आहे. मला तर आजच कळालं, तेही ईशानचा मॅसेज आल्यावर. म्हणून सगळी स्थिती सांभाळायला मी लगेच तिकडं निघालो. पण मला माहीत होतं तू आधी सगळं सांभाळून घेशील, अंशू तिचा गाल पकडून म्हणाला. तसा तिने त्याच्या हातावर फटका मारला. तुम्हाला दोघांना तर नंतर बघते. चला आता आत. आणि एक लक्षात ठेव, मी जेनिफरला ईशानची कॉलेजची मैत्रीण आहे असं सांगितलं आहे. त्याची गर्लफ्रेंड आहे हे कोणालाही माहीत नाही, त्यामुळे तुझं हे तोंडाचं झाकण बंद ठेवायचं, ती त्याला धमकावत म्हणाली. तशी त्याने होकारार्थी मान हलवली आणि लगेच आत पळाला. ती पण त्याच्या मागे आत गेली. आजचा भाग इथे संपत आहे. लवकरच भेटूया पुढच्या भागात. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.